निमित्त नव्या मालिकेचं आहे आपल्या या भेटीचं. इंद्रायणी ही नवीन मालिका येते आणि आम्ही जेव्हा पहिली झलक बघितली तेव्हा आमच्यासाठी सरप्राईज होतं की तुझा एक वेगळा ठसका आहे, तुझा एक वेगळा टोन आहे, तुझा एक वेगळा लुक दिसतोय. तर ही मालिका स्वीकारण्यामागचं तुझा एक विचार काय होता किंवा नेमकं कारण काय होतं आणि तुझ्या भूमिकेबद्दलही सांग, कारण आम्ही तुला खूप वेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं आहे आणि याच्यात आम्हाला कळतंय की तुझी वेगळी काहीतरी भूमिका आहे. बरोबर आहे. गेली अनेक वर्ष एक सोज्वळ चेहरा म्हणून महाराष्ट्राला माहिती आहे, पण कुठल्याही कलाकाराला आपण वेगवेगळ्या भूमिका कराव्या असं वाटतं. आपण एका सेफ झोनमध्ये असावंच असंच वाटत नसतं. त्याची इच्छा असते की मला हाही रोल करून बघता आला पाहिजे, मला तेही करून पाहता आलं पाहिजे. आणि मी त्या दृष्टीने खरंच खूप लकी आहे असं आपण म्हणू, कारण मला वेगवेगळे रोल विचारले जातात वेगवेगळ्या पद्धतीचे. मला नेहमी माझा कम्फर्ट झोन सोडणाऱ्या गोष्टी विचारल्या जातात आणि ते खूप खरंच चॅलेंजिंग असतं. आणि आता मी या मालिकेमध्ये एक खरं व्यक्तिरेखा साकारणार आहे आणि या आधी मात्र मी असं काहीही केलेलं नव्हतं. तर हे करताना मला काय काय करायला लागणार आहे, खरं व्यक्ती साकारणं म्हणजे नेमकं काय असतं, ही बाजू मी कधीच एक्सप्लोअर करून पाहिलेली नाही. तर ती या निमित्ताने करून पाहूया. म्हणजे काय करायला लागतं हे मला माहितीये, पण मी कधी इम्प्लिमेंट केलेलं नाही. तर या निमित्तानं मला म्हणजे इंद्रायणीच्या निमित्तानं मला आनंदीबाई ही खरं भूमिका एक्सप्लोअर करून पाहता येणार आहे. आणि मला खात्री आहे की मी लोकांपर्यंत आनंदीबाईचे विविध रंग पोहोचवू शकेन. त्यासाठी एक खूप चांगली सपोर्ट सिस्टीम माझ्यासोबत आहे. म्हणजे मी एकटी हे सगळं करणार आहे असं अजिबात नाही. तर विनोद लवेकरांसारखे दिग्दर्शक आहेत, चिन्मय मांडेकरांसारखे लेखक आहेत, प्रसाद कुंठेकरांसारखे संवाद लेखक आहेत. त्यामुळे मी माझी व्यक्तिरेखा अधिकाधिक लोकांपर्यंत ठाशीव पद्धतीने पोहोचवू शकेन आणि कदाचित ती व्यक्तिरेखा सुद्धा नायिकेसारखीच खलनायिका सुद्धा लोकांना रिलेट होईल असं मला वाटतं. पण म्हणजे प्रत्येक भूमिकेचं काहीतरी प्रिपरेशन असेल ना, तर तू ह्या भूमिकेसाठी काही बघितलंस किंवा काही प्रिपेअर झालीयस वैचारिक दृष्ट्या म्हणा किंवा कोणत्याही भाषा असेल? एक गोष्ट नक्की असते, म्हणजे कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना त्या व्यक्तिरेखेकडे माणूस म्हणून आपण पाहायला पाहिजे. म्हणजे सतत सुष्ट आणि दुष्ट असं काही नसतं. म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये आपण बऱ्याचदा असं असतं की ती अमुक अमुक काकू आहे ना किंवा तमुक तमुक मामी आहे ना, त्या जरा दुष्टच आहेत. पण त्यांच्या मुलांना नेमकं काय वाटत असतं त्याच वेळेला, किंवा कदाचित आपल्या आईकडे कुणातरी वेगळ्याची मुलं किंवा त्या तिसऱ्या काकू आपल्या आईला दुष्ट म्हणत असतील, पण आपल्यासाठी आपली आई ही आदर्शच असते. किंवा मी काहीतरी कुणाशी तरी वाईट वागले तर माझी एक भूमिका असते, असं असतंच ना. म्हणजे आपण दुष्ट ठरत नाही, तर आपण स्वतःकडे जसं माणूस म्हणून पाहतो तसंच व्यक्तिरेखेकडे पण आपण माणूस म्हणून पाहायला पाहिजे की एखादी व्यक्ती असं का वागली, कोणावरती का ओरडली, त्या ओरडण्यामागचं कारण काय असेल, कोणावरती का चिडली, कोणाशी असं का वागली. तर त्याच्या मुळाशी जाऊन पोचायला पाहिजे, अगदी जन्मापाशी जाऊन पोचायला पाहिजे, कदाचित जन्माच्या आधी जाऊन पोचायला पाहिजे आणि मग त्या व्यक्तिरेखेचा अभ्यास सुरू केला पाहिजे. ही असं व्यक्तिरेखेकडे पाहण्याची आपली दृष्टी असली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की अनुभव, हो नाही माझ्या अमुक अमुकच्या बाबतीत अमुक अमुक झालेलं होतं आणि म्हणून ती असं वागली, त्याच्या मागे अमुक अमुक रिझन आहे. सो एम्पथाइज करणं हा एक त्याच्यामध्ये भाग येतो, तर तोही असला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या खरं व्यक्तिरेखेकडे सुद्धा माणूस म्हणून तिला जवळून पाहते, तिला समजून घेते आणि तिचं वागणं योग्यच आहे असंच मानते. आणि कदाचित तिचं वागणं योग्य आहे असं जर मी मानलं खरं व्यक्तिरेखेचं, तर मला ती अधिक चांगल्या पद्धतीने साकारता येईल. ही माझी प्रोसेस आहे. आता हे कसं साकारता येईल ह्याकडे जाण्याची प्रक्रिया मी पूर्ण करेन, पण
ते तसंच्या तसं उभं राहील की नाही मला माहिती नाही, पण माझे प्रयत्न 100% असणार आहेत या सगळ्याकडे बघण्याचे. अशी माझी आत्ताची प्रोसेस आहे. यापूर्वी जी मालिका केली ती प्रदीर्घ वर्ष चालली, अनेक गोष्टी सुरू होती. प्रत्येक मालिकेचं किंवा टीव्ही माध्यमाचं एक अपेक्षा असते की जास्तीत जास्त वेळ आपल्याला तिकडे द्यावा लागतो. तर आता मालिका सुरू करताना नेमकं तुझ्या मनामध्ये काय सुरू होतं की नेमकं आपण टाइम मॅनेजमेंट कसं करणार आहोत, आपल्याला किती वेळ तिकडे द्यायचा, इतर कामांना कसा वेळ द्यायचा, ते बॅलन्स कसं असणार आहे? एकदा मालिका स्वीकारली की ती आपल्या आयुष्याला चिकटून असते. म्हणजे खरं तर आपलं मालिकेशीच लग्न होतं असं म्हणायला हरकत नाही, आणि ती अविभाज्य भाग असते. मग बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या हा खरं तर प्रश्न येतो. त्यामुळे माझ्यासाठी तो प्रश्न म्हणजे कुटुंब आणि हे सगळं त्यानंतर खरं तर येतं. कारण 24 तास असतात आपल्याकडे आणि 13 तास मालिकेसाठी द्यायला लागतात. त्यातला काही काळ आपण झोपतो आणि मग उरलेला काळच आपल्या कुटुंबासाठी असतो. तर मला असं वाटतं की मालिका ही आत्ता प्रायोरिटीवरती आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मी आत्ता एक नाटक करतेय, त्यामुळे शनिवार रविवार माझ्या नाटकाचे, माझ्या बायकोचा नवरा या नाटकाचे प्रयोग शनिवार रविवार चालू असणार आहेत. आणि सगळ्यात गंमत हीच आहे की एकाच वेळेला मी नाटकही करतेय आणि त्याच वेळेला मी मालिका सुद्धा करतेय. त्यामुळे मला हे खूप मस्त वाटतंय की ह्या निमित्ताने, नाटकाच्या निमित्ताने प्रत्यक्ष प्रेक्षकांनाही मी भेटू शकते की जे सोमवार ते शुक्रवार शनिवार मालिका बघणार आहेत ते प्रेक्षक जेव्हा माझ्या नाटकाला येतील आणि नाटकाबद्दल आणि त्याचबरोबरीने मालिकेबद्दल सुद्धा बोलतील, त्यावेळेस मला खऱ्या प्रतिक्रिया सुद्धा मिळू शकणार आहे. त्यामुळे आता या ज्या 2 गोष्टी सुरू आहेत त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. आणि आत्ताच तुम्ही मला ऋषिकेश गुप्त्यांचं पुस्तक दिलं आहे. मी नुकतीच त्यांची एक फिल्म पूर्ण केलेली आहे. ती लवकरच लोकांसमोर येऊ अशी माझी इच्छा आहे. पण खूप एक वेगळ्या लेखकाबरोबर दिग्दर्शक त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी लिहिलेली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये मी काम करतेय. हे एक वेगळा एक योग आहे. ते पण खूप छान वाटतंय. मजा येते हे सगळं करताना आणि वेगवेगळ्या माध्यमात काम करताना सुद्धा मजा येते. आणि त्यामुळे मला खात्री आहे की इंद्रायणीमध्ये मी इकडची सगळी ऊर्जा घेऊन जाईन आणि तिथे अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. टीव्ही मालिकेतला प्रेक्षक वर्ग आणि नाटकाचा प्रेक्षक वर्ग दोन्ही ऍट अ टाइम करत असताना ती देवाणघेवाण होईल का त्या निमित्ताने प्रेक्षकांची? हो, कारण मालिका करत असताना आम्हाला कधीच प्रेक्षक भेटत नाही. ज्यावेळेस आम्ही ग्राउंड इव्हेंट कधी करतो त्याच वेळेला प्रेक्षक भेटू शकतात, पण ते असं 1 to 1 नसतं. नाटकाच्या निमित्ताने प्रेक्षक येतात, ते भेटायला येतात, नाटक कसं वाटलं हे सांगतात, त्यांना आवडलं तर तेही सांगतात, नाही आवडलं तर तेही सांगतात. त्यामुळे तो खरा प्रेक्षक असतो. नाटकाचा प्रेक्षक हा अत्यंत बोलका प्रेक्षक असतो. त्यामुळे खऱ्या काय ते प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येऊन पोचतील, लोकांना नेमकं काय आवडतंय ते आम्हाला कळेल आणि अर्थातच ते आम्ही आमच्या टीमपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवू शकू असं एक वाटतंय. इंद्रायणी मालिकेत छोटी मुलगी सुद्धा आहे. तिच्याशी तुझं नातं कसं आहे आणि तिच्याशी पण खलनायिकेसारखं वागायचं आहे का? आणि जर वागायचं असेल तर किती दडपण आहे तुझ्यावर? अरे बापरे, खूप दडपण आहे. सांची भोईर आहे, ती साताऱ्याची आहे. फक्त सांचीच नाही तर तिच्याबरोबर एक राघव नावाचा मुलगा आहे, एक आयुष म्हणून आहे आणि नाशिकमधली अनेक छोटी कलाकार मंडळी या निमित्ताने, इंद्रायणीच्या निमित्ताने मला सेटवरती भेटणार आहेत. पण मी नक्कीच सांगते, खरंच वेगळी मुलगी आहे आणि ही सगळीच मुलं, ही पिढीच वेगळी आहे. पण गेल्या काही दिवसात, म्हणजे आता 10-12 दिवस झाले शूटिंग सुरू होऊन, मी गेल्या काही दिवसांमध्ये बघितलं कुठल्याही पदार्थासाठी ही मुलं हट्ट करताना दिसले नाहीत. कुणाकडेही मोबाईल नव्हता आणि सगळेजण मजा करतात, मस्ती करतात, भांडतात, चर्चा करतात. नाशिकमधली एक जण आहे, तिला 5 भाषा येतात, ती वेगवेगळ्या भाषेत बोलून दाखवते. ते एकमेकांशी रामायणातल्या गोष्टींबद्दल डिस्कशन करतात किंवा पुराणातल्या गोष्टींबद्दल डिस्कशन करतात की तो गणपतीचा एक दात का बरं तुटला होता हे तुम्हाला माहिती आहे का वगैरे. मग ती त्यांना गोष्ट सांगते, वेगवेगळ्या गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करतात. तर हे वातावरण मी आत्तापर्यंत बघितलेलं नव्हतं. एखादा मुलगा असतो, मग त्याला कंटाळा येतो, मग तो गेम खेळत बसतो किंवा हट्ट करतो. बरोबर, ती मुलं आहेत, त्यांना खेळायचं आहे. खरं सांगायचं तर त्यांना बोलणारं कोणीतरी असेल, त्यांच्या सोबत कोणीतरी खेळणारं असेल तर कदाचित ते मोबाईल हातात नाही धरणार.
हे मला माहितीच नव्हतं. आणि ही एवढी सगळी मुलं जेव्हा एकत्र येतात तेव्हा मला माझं लहानपण आठवतं. जेव्हा भावंड होती तेव्हा आता काय करू असा प्रश्न कधी पडलाच नाही. आणि माझ्या मते माझी पिढी हे रिलेट करू शकते की न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये नाही आहोत आपण एकत्र कुटुंबात आहोत किंवा दारं लावलेली नाही आहेत. अशा ठिकाणी जेव्हा आपण होतो तेव्हा समोरचे शेजारचे पाजारचे सगळेजण यायचे, भांडायचो, खेळायचो, मजा करायचो, मस्ती करायचो. तर त्या मुलांकडे बघून सध्या मी हे सगळं पाहतेय. आणि केवळ ही मुलं इथेच त्यांच्या आयुष्यातच नाही तर मालिकेत सुद्धा अशी वागणार आहेत. आमच्या मालिकेमध्ये इंद्रायणी जी आहे ती तिच्या जगण्यातनं पडणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ती तिच्या प्रश्नांची उत्तरं मोबाईलमध्ये, गुगलवरती, युट्यूबवरती, याच्यावरती त्याच्यावरती शोधणार नाही आहे. ती प्रश्न विचारणार आहे, ती आसपास बघणार आहे आणि तिच्या जगण्यातनं अनेक गोष्टी शिकणार आहे. अशी ही इंद्रायणी आहे आणि इंद्रायणीची ही गोष्ट आहे. तर त्यामुळे मला आत्ता ही जी समोर असणारी मुलं आहेत मी खरंच मजा येते त्यांच्याबरोबर. आणि खूप गोड मुलं आहेत. ते पोहतात, धावतात, खेळतात, त्यांचे खेळ वेगळे आहेत, झाडावरती चढतात. तर हे असं सगळं मालिकेत सुद्धा असणार आहे. आणि केवळ ते त्यांचं करतात का ते तसं नाहीये, तर ह्यामागे आमची टीम सुद्धा आहे. पोतळी एंटरटेनमेंटची ही मालिका आहे आणि विनोद लवेकर, निखिल शेठ हे आमचे निर्माते आहेत आणि विनोद लवेकर दिग्दर्शन पण करणार आहेत. त्यामुळे हा प्रोसेसचाही भाग आहे. संध्याकाळ झाली की ही मुलं एकत्र बसतात, हरिपाठ म्हणतायत, हरिपाठ शिकतायत, मनाचे श्लोक शिकतायत आणि कदाचित त्यांनी त्यांच्या घरी केलेलं नसणार आहे. त्यामुळे रोज एक श्लोक शिकणं, मग त्याचा अर्थ समजून घेणं हा मालिकेचा भागही आहे. आणि कदाचित यामुळे त्यांच्याही आयुष्यावरती एक वेगळा परिणाम होणार आहे, पाठांतराची वेगळी सवय लागणार आहे, काहीतरी उच्चार सुधारणार आहेत. तर हे सगळं प्रोसेस म्हणून ही मुलं लहानपणापासून करतात. म्हणजे खरं सांगायचं तर हे सगळं मोठी माणसं करतात. की तू आता मला विचारलंस की तुझी प्रोसेस काय असते काय, तर ही त्यांची पण प्रोसेस होती. तर हे फार मस्त आहे. आणि कदाचित आज ही भूमिका करतायत, उद्याला वेगळी भूमिका करतील, तेव्हा सुद्धा हे कदाचित फॉलो करतील हे सगळं असं मला वाटतं. उच्चार सुधारण्यासाठी सकाळी बाराखडी म्हणतात, एखादं वाक्य लिहितात, मग त्याच्यात व्याकरणाप्रमाणे ते वाचण्याचा प्रयत्न करतात. हल्ली असं कोणीही वाचत नाही आणि खरं सांगायचं तर असं कोणी लिहित सुद्धा नाही. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी प्रश्नचिन्ह नसतं, 3 डॉट असतात आणि त्याच्यात काय वगैरे असं असतं. तेव्हा आपण ते समजून घ्यायचं असतं, अच्छा म्हणजे हा प्रश्न आहे का, मग आपण तसं वाचायचं असतं. त्यामुळे हल्ली वाचतात नाही आपल्याला प्रश्न पडतो की काय काय अर्थाने लिहिलेलं आहे हे वाक्य. अनुस्वार, स्वल्पविराम, अल्पविराम गोष्टी तर खूप मागे पडलेल्या आहेत. कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा पण कुठे असतो माहिती नाही. 3 डॉट असतात किंवा 2 डॉट असतात. एक्सक्लेमेशनच्या ठिकाणी एक्सक्लेमेशन नसतं. अगं बाई 3 डॉट मग वाक्य लिहिलेलं असतं. हे डॉट खूप आलेले आहेत आता. तर कुणाला हल्ली विरामचिन्ह, प्रश्नचिन्ह असे काही गोष्टी, पण ते तसं वाचायला शिकतायत ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे त्या लहान मुलांची प्रोसेस सुद्धा खूप मस्त होती आणि हे सगळं कदाचित रिफ्लेक्ट होणार आहे इंद्रायणी मालिकेतनं प्रेक्षकांपर्यंत. आणि मला खात्री आहे की कुठलीच मेहनत वाया जात नाही आणि या मेहनतीचं फळ नक्की मालिकेतनं मिळणार आहे. जसं तू मगाशी म्हणालीस की दिवसातले 13 तास आपल्याला मालिकेसाठी द्यावे लागतात. आठवड्यातले 6 दिवस असू आणि त्या 7वा दिवस पण तो शूटिंगला जावं लागतं आपल्याला. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मालिकाच्या संपूर्ण एक नोकरी म्हणा, त्या संपूर्ण व्यवसायामध्ये काय बदल होणं तुला आवश्यक वाटतं इतक्या वर्षांमध्ये तुझे बघतेस की हा बदल व्हायला पाहिजे अबाउट द पिरियड ऑफ टाइम? मला असं एक वाटतं की एकतर कामाचे तास थोडे जरा कमी झाले पाहिजे किंवा त्याची विभागणी झाली पाहिजे. हा एक बदल झाला पाहिजे. सुगंध बसली नाही वेब सिरीज सारख्या गोष्टी टेलिव्हिजनवरती पण आल्या पाहिजे असं मला वाटतं. तर अजून मजा येईल का टेलिव्हिजनवरती, की पूर्वी जसं लिमिटेड पिरियडच्या सिरियल होत्या तसं होऊ शकेल का मला माहिती नाही. या व्यवसायात
असं शक्य आहे का नाही, त्याची आर्थिक गणितं कशी जुळतील, पण लोकांना ते बघायला आवडेल का, असं आता मला प्रश्न पडलेला आहे. आणि अजून काम करून जर समजा लोक आली, म्हणजे गोष्ट हल्ली वेळच मिळत नाही लोकांना, ती मालिका सुरू झाल्यानंतर अजिबात वेळ नसतो, असं पटापटा पटापटा फुटेज जातं आणि मग प्रेशर येतं. तर खूप आधी काम सुरू होऊ शकतं का, अधिक चांगलं काम त्याच्यामुळे होऊ शकेल, कारण मालिकेचे सुरुवातीचे एपिसोड्स हे खूप बांधीव असतात, म्हणजे 200-300 एपिसोड पर्यंत सुद्धा बांधीव होऊ शकतात. तर अधिक काम त्याच्यावरती आधीच होऊ शकेल का, जेणेकरून सगळ्यांना थोडा थोडा अधिक वेळ मिळेल, काम करताना अजून मजा येईल आणि कामाचं वर्गीकरण पण झालं पाहिजे थोडंसं, असं मला वाटतं. कलाकारांचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात तिथे निर्मात्यांबरोबर असतील, चॅनल सोबत असतील, तर ते नेमकं सध्या कसं ते सगळं प्रोड्युसरच्या बाजूनी कॉन्ट्रॅक्ट असतात, तर ते कलाकारांच्या बाजूने सुद्धा झाले पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. मी जेव्हा एखाद्या गोष्टीबरोबर असते तर मला एखादी गोष्ट सांगितली जाते आणि ती अचानक बदलली जाते, तर ते कलाकाराला पण माहिती नसतं, त्यांनी स्वीकारलेलं काहीतरी वेगळं असतं. पण मालिकेच्या बाबतीत ही गोष्ट घडू शकते. फक्त इतकंच आहे की आज मी या ठिकाणी काम करतेय आणि मला अचानक त्या कामावरनं काढून टाकलं, तर ही गोष्ट बरोबर आहे का, त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये कलाकाराच्या बाजूने काहीतरी तरतुदी आहेत का, पैशाच्या संदर्भात काही तरतुदी आहेत का, काही लिहिलेलं आहे का, तसं प्रत्येक कलाकाराचं कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे का. तर त्या बाबतीत मात्र काहीही व्यवस्था नसते, कलाकाराच्या बाजूने कोणतीही गोष्ट नसते आणि त्यामुळे दोन्ही लोकांना तोटे होऊ शकतात, कलाकारालाही तोटे होऊ शकतात आणि निर्मात्यांनाही त्याचा तोटा भोगावा लागू शकतो. पण ते इतक्या वर्षात काच घालत नाही किंवा काय नाही, कारण व्यवस्था नाहीये इथे. इथे काही म्हणजे ते रिक्षाच्या मीटर सारखं नाहीये ना, की सगळीकडे एका गावात एक मीटर टाकलं आणि त्या मीटर प्रमाणे चाललं पाहिजे, असं नाहीये ना, ते त्याची व्यवस्था नाहीये. इथे तुमच्या एक्सपिरियन्सवरती काम केलं जातं. म्हणजे माझे आणि अनेकांचे पैसे सारखे नसतात, माझ्यासाठी असणारे नियम इतरांसारखे नसतात. ते जर समजा एकत्र करण्याचा प्रयत्न केला तरच ही गोष्ट शक्य होऊ शकते आणि हायरार्की आहे इथे. तर ती अशी नसेल समजा, ती सगळी अशी असेल व्यवस्था, तर ते आपल्या जाती व्यवस्थेसारखंच आहे सगळं. तर ती हायरार्की जर समजा नसेल आणि सगळ्यांमध्ये एकजूट असेल आणि सगळ्यांनी म्युच्युअली ते केलं पाहिजे, म्हणजे ही कलाकाराची बाजू आणि ती प्रोड्युसरची बाजू असं असतं नाही का, प्रोड्युसर कलाकार मिळून एक योग्य असं कॉन्ट्रॅक्ट झालं पाहिजे की जे सगळ्यांसाठी योग्य असेल. असं जर समजा झालं तर हरकत नाही. पूर्वीपासनं कलाकार अत्यंत दयनीय कॉन्ट्रॅक्ट करत आलेला आहे. विश्रब्ध शारदा नावाच्या एका मालिकांमध्ये पत्र आहेत आणि त्याच्यामध्ये त्या पत्रांमध्ये असे उल्लेख आहेत की मी कुलस्वामिनीची शपथ घेऊन सांगतो की मी अमुक अमुक ठिकाणी शिकलेली गोष्ट दुसरीकडे वापरणार नाही, तिथे अमुक अमुक पद म्हणणार नाही, तुम्ही द्याल ते स्वीकारेन, त्याच्यातला अमुक चाराणे तुम्हाला देईन. अशा पद्धतीचे अत्यंत दयनीय कॉन्ट्रॅक्ट्स खूप पूर्वीपासून, म्हणजे अगदी संगीत नाटकांपासून ते आजताग आहेत. आज अनेकांच्या बाबतीत कॉन्ट्रॅक्ट्सही होत नाहीत. तर असे होत आले, तिथे व्यवस्था नाही आणि ती असली पाहिजे, नक्की असली पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट झाली पाहिजे आणि ती फेअर कॉन्ट्रॅक्ट झाली पाहिजे. एक समस्या अशी की कलाकारांना पैसे कधी कधी वेळेवर नाही मिळत. तर तुझ्या बाबतीत असं घडलंय का, आणि घडलं असेल तर तेव्हा तू काय स्टँड घेतलास? हो, माझ्या बाबतीत घडलंय असं की वेळेवरती पैसे नाही मिळत वगैरे वगैरे. तर तेव्हा मी माझी काही पोझिशनच नव्हती स्टँड घेण्याची. तो एक भाग असतो, म्हणजे आपण काय कुठे आहोत यालाही कधीतरी महत्व असतं. मी काही नाही करू शकले, पैसे नाही मिळाले, इतकंच करू शकले आणि काही नाही करू शकत. नाही आहेत पैसे, म्हणजे ते ह्याच्यासारखं आहे की मी कर्जबाजारी झालो, माझ्याकडे पैसे नाहीत,
असं म्हटल्यानंतर काय करणार, त्याच्यासाठीच कॉन्ट्रॅक्ट असली पाहिजे, काहीतरी व्यवस्था असली पाहिजे, कुणाकडे तरी मी दाद मागू शकले पाहिजे, काहीतरी सिक्युरिटी पाहिजे, ती नाही आहे. टीव्ही मध्ये असं होतं की म्हणजे मालिका विश्वात की एखाद्या कलाकाराने एखादी भूमिका केल्यानंतर ती प्रचंड लोकप्रिय झाली की मग ती मालिका वगैरे संपते, पण पुन्हा त्या कलाकाराला त्या भूमिकेसाठी अप्रोच केलं जातं, कारण की ती खूप गाजली, बरेच वर्ष चालली, टीआरपी होता, टीआरपी भोवती सगळं गणित फिरत असतं. तर तुला असा अनुभव आला, कारण की तू याआधीची जी मालिका केली आहेस ती जी बरीच वर्ष चालली, त्याच्यानंतर तुला तशा पद्धतीची भूमिका आली टीव्हीसाठी स्पेशली? नाही, मला तशीच भूमिका पुन्हा आलेली नाही. तेच मी अत्यंत लकी आहे की मला वेगळ्या प्रकारच्या भूमिका मिळाल्या आणि मला त्याच्यासाठी योग्य समजले, मला टाईपकास्ट केलं नाही. त्यामुळे यासारख्या लोकांचे खरंच आभार आहे की मला वेगळी भूमिका देऊ केलेली आहे. आणि मला चित्रपटांमध्ये सुद्धा वेगळ्या भूमिका विचारलेल्या आहेत. म्हणजे एका वेळेला जर समजा मी मालिकेमध्ये सोशिक बाईचं काम करते, तर त्याच वेळेला मला अत्यंत करारी स्त्रीची व्यक्तिरेखा चित्रपटात विचारलेली आहे. किंवा आत्ता मी जे नाटक करते माझ्या बायकोचा नवरा, तर याच्यामध्ये माझी व्यक्तिरेखा ही अत्यंत करवालेल्या बाईची आहे की जी नवऱ्याला कंटाळलेली आहे, त्याच्या इंडिसिसिव्ह आहे नवरा, आणि त्या इंडिसिसिव्ह नवऱ्याला वैतागून ती फक्त करवाते बाई. तर वास्तविक पाहता टेलिव्हिजनची नायिका ही करवादत नाही, पण नाटकातली नायिका करवादू शकते. आणि ती म्हणते की मला हे असले नवरे नको आहेत, नवऱ्यानी नीट असावं, असं नाटकातली बाई म्हणू शकते. टेलिव्हिजनची बाई असं म्हणताना दिसत नाही. तिला सुशिक असायला लागतं, तिला सर्व गुण संपन्न असायला लागतं, सहन करायला लागतं, तिला स्वयंपाक जमायला लागतो, तिला रांगोळी काढता यायला लागते, त्याच वेळेला ती सुगम संगीत सुद्धा गाऊ शकते अशी असायला लागते, ती सर्व गुण संपन्न असायला लागते, ती चुकून चालतच नाही. आणि ती जर समजा चुकत असेल तर ती नायिका नसते, तर ती खलनायिका असते. हे इतकं साधं सोपं गणित आहे, पण हे माध्यम आहे आणि नाटक हे माध्यम अतिशय वेगळं आहे. तिथे प्रयोग होतात, व्यक्तिरेखांबरोबर खेळलं जातं, त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले जातात, माणूस म्हणून त्यांना निचोडून काढलं जाऊ शकतं, असं नाटक आहे. हे मात्र अगदी क्लिअर आहे. पण मालिकेच्या शीर्षकाच्या जवळ जाणारं नाव आहे नाटकाचं, तर तुला काही प्रतिक्रिया आल्या का त्या गमतीशीर, काही एखादा प्रसंग की कारण एकदम जवळ जाणार आहे? मग अनेकांना असं वाटतं ना की असं ते सिरियलच नाटक आहे का? तर नाही, त्याच्या बरोबर उलट नाटक आहे आणि त्याच्यात गंमत आहे, इथं गंमत नव्हती. तर हा त्याच्यातला म्हणजे अधोरेखित करणारा मुद्दा आहे की हे आहे ते आहे, डिफरन्स हा आहे. यासाठी ते नाव तसं आहे की माझ्या नवऱ्याची बायको, माझ्या बायकोचा नवरा. नाटकाचा विषय आहे, नाटकाचे सुरुवातीचे दिवस होते नाटकाचे, त्याविषयी थोडं सांगा. दुबेजी असतील, चेतन दादा असतील, तेव्हा ती जी फळीसोबत होती, त्या आठवणी, तेव्हाचे किस्से आणि तो अनुभव आत्ता तू काम करत असताना, वेगवेगळ्या माध्यमात काम करत असताना किती तुला उपयोगी पडतो, किती तू ते काय म्हणतो आपण असाइनमेंट करतो आपण जशी, तसं तू ते करतेस? चेतन दातार आणि दुबेजींबरोबर मी सुरुवातीच्या काळात काम केलं. चेतन दातार आमच्याकडे विद्यापीठामध्ये नाटक बसवायला आला होता आणि त्याची एक पद्धत होती नाटक बसवायची, एक वेगळ्या पद्धतीने तो नाटक बसवायचा. ती अत्यंत म्हटलं तर त्रासदायक आणि तितकीच हिलारियस होती. तो खूप बोलायचा, खूप टोचून बोलायचा, त्रास द्यायचा आणि त्या प्रोसेसमध्ये फार ढवळून निघायला व्हायचं. तर हे जे ढवळून निघणं आहे ते अपेक्षित असायचं. या ढवळून निघण्याचा कलाकाराने नाटकामध्ये वापर करावा. या सगळ्या प्रोसेसमधनं मी इतकंच शिकले की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे क्षण आहेत ते अनुभवता, त्या सगळ्याचं काहीतरी आतमध्ये झालं पाहिजे आणि तुम्ही वल्नरेबल असलं पाहिजे. कलाकारांनी हल्लं पाहिजे, कशाचंच काहीच वाटत नाही आणि कोडगे पण म्हणजे ती आसपासची जी परिस्थिती आहे
हे रस्त्यावरती पडलेले खड्डे आहेत, हे सतत चाललेलं सिमेंटचं काम आहे, ही पडणारी झाडं आहेत, ह्यांचं मला काहीच वाटत नसेल आणि आतमध्ये काही हलतच नसेल तर मी जर कलाकार म्हणून स्वतःकडे पुन्हा एकदा वळून बघावं की खरंच आहे का आपल्यामध्ये संवेदना नावाची गोष्ट. कलाकारांना संवेदनशील असलंच पाहिजे आणि जर तो नसेल तर या पद्धतीचे दिग्दर्शक त्याला टोचून टोचून आत भाला घालून त्याच्या संवेदना जाग्या करणारे असतात. तर असे लोक, आणि ते योग्य असायचे त्या वेळेला, त्यांनी कधीही असं सांगते एक वेगळ्या पद्धतीने काम करणारे असून सुद्धा त्यांनी कधीही असं मला सांगितलं नाही की कमर्शियल काम करू नकोस, कमर्शियल काम म्हणजे वाईट असतं, टीव्ही सिरियलमध्ये काम करणं म्हणजे वाईट असतं, हे असं मला कधीही सांगितलं नाही. म्हणजे हे एक पद्धतीचं, मी ज्या स्कूलमधनं बाहेर पडले ललित कला केंद्र, त्यांनी मला व्यवसाय कसा करायचा हेच शिकवलेलं आहे. म्हणजे मला घरी बसण्यासाठी तयार नाही केलं, फक्त नाटक घरामध्ये बसून वाचण्यासाठी नाही तर मी प्रॅक्टिशनर म्हणून चांगलं असावं ह्यासाठी तयार केलेलं आहे. आणि त्यासाठीची बुद्धी दिलेली आहे, शरीराने तयार केलेलं आहे, मनाने तयार केलेलं आहे. आणि तेच दुबेजी किंवा चेतनदादा हेच सांगायचे की तुम्ही काम करा, पैसे कमवा, तुम्ही झोळी घेऊन हिंडू नका, तुम्ही चळवळ नाही करत आहात, तुम्ही नाटक करताय, तुमचं काम आहे नाटक करणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याचा आशय लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जे तुम्ही करताय त्यातनं तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवायला शिका. ते असं कोरडं नको, काहीतरी म्हणा, केवळ मनोरंजन नको, त्यातनं काहीतरी बोललं पाहिजे आणि शिवाय मनोरंजनही झालं पाहिजे, रंजन झालं पाहिजे, नाट्य तयार झालं पाहिजे. ह्या अनंत गोष्टी अशा आहेत की ज्या मी माझ्या कलाकृतीमध्ये शोधत राहते आणि त्या आहेत की नाही हे पाहत राहते, ते करण्याचा प्रयत्न करते, ते कमी असेल तर ते ऍड करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे प्रोसेस कशी असावी हे मला त्या लोकांनी शिकवलं, त्या लोकांनी आग्रह धरला ते मी करण्यासाठीचा आणि ते माझ्या मेंदूपर्यंत येऊन पोचलंय आणि आज मी ते करण्यात स्वतःकडनं ती अपेक्षा करते. अशी या लोकांची, म्हणजे या लोकांमुळे मी खूप तयार होत गेले आणि खूपच चांगली माणसं मिळाली. म्हणजे केवळ चेतन दातार आणि दुबेजी नाही तर राजीव नाईक, त्याच्यानंतर सतीश आळेकर, श्याम मनोहर यासारखी लोक, आमचे प्रवीण भोळे यासारखी माणसं सोबत होती, माझ्या बरोबर शिकणारी मंडळी सोबत होती. म्हणून माझे काहीतरी विचार तयार झाले, त्यांच्याबरोबर बोलून चर्चा करून तावून सुलाखून या गोष्टी मी कन्फर्म करत गेले, त्यांच्याशी संवाद साधत गेले आणि म्हणून मी हा आत्ताचा प्रवास करू शकते असं मला वाटतं. तू जसं मगाशी म्हणालीस ना की सुदैवाने मला भूमिका खूप वेगवेगळ्या विचारल्या गेल्या, पण तू असं काही ठरवून निवडक चित्रपट घेण्यामागचं काही कारण असतं किंवा तुझं निवडणीचे निकष काय असतात भूमिका निवडीचे, की काय येतात तुझ्याकडे भूमिका पण तू ठरवून टिकमार्क करून मग ठरवतेस की ही करूयात? एकतर मला ना खूप कमी काम येतं चित्रपटाच्या बाबतीत, पण जे येतं ना ते खूपच चांगलं येतं. हा त्या म्हणजे अंडरलाईन हे आहे की फालतू गोष्टी येतच नाहीत माझ्यापर्यंत. त्यामुळे निवड करताना खूप कमी ठिकाणी निवड करायला लागते. हा या बाबतीत तेच पुन्हा मी लकी आहे. आणि खूप काम नाहीये, खूप कमी काम आणि खूप चांगलं काम. तर हे जे आहे तर या चौकटीत जगा म्हणजे तुम्ही सिक्युअर होईल, त्याचं काही चुकीचं नाही. त्यांना आपलं मूल सिक्युअर झालेलंच बघायचं आहे, त्याची काळजी त्यांना करायची नाही आयुष्यभर. पण त्या मुलाची आवड काय, आपण कधी आपल्या मुलाची आवड मारली आहे का, आपला अनुभव समोरच्यावरती लादणे याच्याने काय होऊ शकतं ह्याचा अनुभव त्या बाईला आल्याने ती असं बोलते. तर हे इतकं प्रॉमिसिंग आहे, हे कॅरेक्टर इतकं मला देऊन गेलं खूप काही की आपण असं कुणाचं नुकसान करता कामा नये आणि ते नुकसान करणं ही सगळ्यात मोठी चूक असू शकते. असा पालक
असणं ही मोठी चूक असू शकते हे त्या काळात त्या बाईला कळलं, जे आज अनेकांना आपल्यासारख्या कळत नाहीये. आणि म्हणून तो सीन माझ्यासाठी एक वेगळी दृष्टी देणारा ठरला. आणि असं आपण अनेकदा म्हणजे केवळ हे कुणी काय वागावं आणि कुणी कसं जगावं या बाबतीत आपण कोणाशी बोलत असताना, अरे तू अभ्यास कर ना, अरे पण मला तबला वाजवायचा आहे, मला खेळायचं आहे, अरे नाही 10वी आहे 12वी आहे, आता हे केलं पाहिजे. आपल्याला काळजीच असते, पण त्या काळजी पलीकडे त्याचं काय आहे म्हणणं, त्याचं भावविश्व कुठे चाललेलं आहे, किंवा आपल्या सगळ्यांचंच. आपण तिसरंच काहीतरी करतो की आता काहीतरी महत्वाचं करायचंय, पण मी पुस्तक वाचते, पण मला याच्यातनं आनंद मिळतोय ना. तर आनंद मिळणे नावाची गोष्ट आपल्या पालकांना किंवा आपल्यालाही कळलीये का, समोरच्याचा आनंद कशात आहे, आपण बघितलंय का समोरच्या माणसाकडे. तर हे मी दोन्ही अँगलनी ही गोष्ट एम्पथाइज करते, ही स्वतःशी रिलेट करून घेते. आणि माझ्या मते मी आता कुणाशी असं नाही वागणार की समोरच्याचा आनंद मी हिरावून नाही घेणार. तुला कशात आनंद मिळतोय ते तू नक्की कर असंच मी म्हणेन. मी सपोर्ट करेन, पण आनंद मिळवणं गरजेचं आहे. कुठल्याही स्पर्धेत कुठल्याही रॅट रेसमध्ये नको जाऊ. दुसऱ्याचा आनंदापेक्षा आपला आनंद महत्वाचा आहे. आणि मग कदाचित सगळेजण आनंदी होतील याच्यातनं. ही एक फिलॉसॉफी असू शकते का एखाद्याच्या आयुष्याची. कदाचित वसंतराव त्याच्यानंतरच खऱ्या अर्थानं लोकांसमोर त्यामुळेच आले असते. त्यानंतरचं कट्यार, त्यानंतरचं त्यांचं गाणं कदाचित या प्रसंगानंच फुललं असेल असं मला वाटतं. आता तू एक म्हणजे वेगळ्या संदर्भाने रॅट रेस चा उल्लेख केलास, जी स्पर्धा सगळीकडेच आपल्याला दिसते, इंडस्ट्रीत सुद्धा आहे. आता तरुण कलाकारांना ना एका व्हॅलिडेशनची गरज असते असं वाटतं का? म्हणजे मग ते व्हॅलिडेशन कोणाचंही असो, म्हणजे सहकलाकारांचं असेल किंवा समीक्षकांचं असेल किंवा प्रेक्षकांचं असेल, तर त्याचं व्हॅलिडेशन हवं असतं असं वाटतं का तुला? आणि असं आहेच का, खरं दिसतं का तुला आजूबाजूला? व्हॅलिडेशन सगळ्यांनाच हवं असतं. म्हणजे आत्ताच्या कलाकारांना असं नाही, मलाही व्हॅलिडेशन हवं, सगळ्यांना हवं. त्याच्याशिवाय आपण नाही जगू शकत. मी करतेय हे बरोबर आहे किंवा त्याचं कॉग्निजन्स कोणीतरी तर घ्या. मी कशासाठी करते हे सगळं हे कोणीतरी पाहावं, मी पाहिलं असं म्हणावं, एवढं सुद्धा कधीतरी पुरेसं असतं. मी हे बघितलंय. मग ते काही असो, मग कदाचित समोरच्या माणसाला ते आवडलेलं नसेल आणि ते मला नाही आवडलं, पण मी ते पाहिलंय. तर आपल्याला इतकं चांगलं वाटतं की ह्या व्यक्तीने आपल्यासाठी ही गोष्ट नक्की केली आहे बरं का. चल पाहिलं तरी, नाही आवडलं ठीक आहे, सगळं आवडेल असं नाही, पण पाहिल्याने सुद्धा आपल्याला बरं वाटतं की ओ ठीक आहे की या माणसाच्या आयुष्यात मला कुठेतरी स्थान आहे, की त्यांनी लक्षात ठेवून ही गोष्ट माझ्यासाठी केली. तर ते व्हॅलिडेशन हवं असतं, सगळ्यांना हवं. केवळ आत्ताच्या पिढीलाच नाही, मलाही हवंय आणि बहुतेक तरी माझ्या वरच्या पिढीलाही हवंय. त्याच्याशिवाय नाही जगू शकत आपण. कंटेम्पररी जे तुझ्यासोबतचे जे इतर सहकलाकार आहेत, अभिनेता अभिनेत्री, त्या स्पर्धेविषयी नेमकं तुझा दृष्टिकोन कसा आहे? आपापसात एक स्पर्धा एक 10-12 वर्षापूर्वीपर्यंत माझ्या मनामध्ये ईर्ष्या, स्पर्धा या सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे असं वाटत राहायचं सतत की ही गोष्ट अमुकला मिळते तर ती मला का नाही मिळत, ही गोष्ट तमुकला मिळते तर ती मला का नाही मिळत, हे तर मीही करू शकते, ते तर मीही करू शकते. पण जसं जसं वय वाढत गेलंय आणि आत्ता मी ज्या ठिकाणी ज्या लोकांबरोबर कामं केलेली आहेत त्या लोकांनी मला खूप बदलवून टाकलं. खरं सांगायचं तर माझ्या शिक्षणाने, माझ्या नाट्य शिक्षणाने मला बदलवून टाकलेलं आहे. मी काय आहे आणि माझ्या लिमिटेशन्स काय आहेत हे मला पूर्णतः कळलेलं आहे. सो जे माझ्यासाठी आहे, म्हणजे हे काय असं आध्यात्मिक लेवलवरती नाही की जे माझ्यासाठी आहे ते मला मिळणारच. हे अत्यंत प्रॅक्टिकली ज्या चौकटीतले रोल माझ्यासाठी असतील तेवढेच मला मिळणार आहेत. आत्ता ह्या क्षणी
मी पांडूची हिरोईन नक्की होऊ शकणार नाहीये हे मला माहिती आहे. आणि किंवा मी प्रिया बापटची जागा घेऊ शकणार नाहीये. प्रिया बापट आहे, मुक्ता आहे आणि त्यांच्या जागी मी जाऊ शकणार नाही. त्या तिथं परिपूर्ण आहे, पण माझी जागा पण त्या घेऊ शकणार नाही आहेत हेही मला तितकंच माहिती आहे. त्यामुळे मी आता माझ्या मनामध्ये कुणाविषयी कॉम्पिटिशन 100% नाही हे मी सांगू शकते. कारण मला मी माहिती आहे आणि माझे लिमिटेशन्स मला माहिती आहेत. त्या पलीकडे आणि मी आत्ता जिथे आहे ते मी परिपूर्ण आहे, मी छान आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या वाट्याला आलेल्या भूमिका 100% काम करणं हे एवढंच माझं काम आहे आणि ते मी करेन. आणि त्या माझ्या भूमिका आणि माझं काम म्हणजे आता मी इंद्रायणी ही मालिका करतेय, तर इंद्रायणी कशी चांगली असेल मालिका यासाठी मी 100% प्रयत्न करेन. ज्या गोष्टी माझ्या लिमिटमध्ये असतील त्या पलीकडे जाऊन प्रयत्न करेन, म्हणजे माझ्या कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी प्रयत्न करेन. हे माझ्या हातात आहे, ते मी करेन. आणि मला आत्ता या सगळ्यामध्ये धावत जाण्यात आणि माझं मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यामध्ये काहीही रस नाही. मी कधीही स्वतःकडनं फाजील अपेक्षा करणार नाही. ज्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत त्या इतक्या चांगल्या आणि ब्युटिफुल आहेत, त्या कशा एक्सप्लोअर करता येतील याचा मी प्रयत्न करेन, नाहीतर त्याही बाजूला राहतील. पण ह्या आता जो आपण स्पर्धा किंवा ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय, तर त्याच्यामध्ये सोशल मीडिया हा खूप महत्वाचा रोल आता सध्या आहे, म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये. तुझ्या देखी किती महत्व आहे सोशल मीडियाला? खूप महत्व आहे. आणि ते जमत नसणं याचं मला दुःख होतं. मला रील्स का बनवता येत नाही हेच मला कळत नाही. मला 30 सेकंदात माझं म्हणणं मलाही मांडता आलं पाहिजे. मलाही जगाबरोबर जायचंय, पण मला जाता येत नाही. तडफड नाही होत माझी, पण ते काय आहे हे शिकून घेण्याचा मी 100% प्रयत्न करते. आणि मला असं वाटतं की हे कलाकारांनी केलं पाहिजे. म्हणजे किराणा मालाच्या दुकानातला माणूस पुड्या बांधण्यावरनं त्याचं पॅकिंग आणि त्याचा डिस्प्लेवरती आला ना, तो माणूस बदलला ना, मग मी कलाकार म्हणून का बदलू नये? सगळेजण बदलतायत तर मी पण माझं पॅकेजिंग बदललं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. मला जमलं पाहिजे. ते जमत नाही आहे हे खरं आहे, पण जमत नाहीये हे कळलंय मला. आता ती प्रोसेस आहे की कसं जमवायचं. सगळेजण जग बदलतंय तसं चेहरा बदलताय, मला कसा बदलता येईल याचा मी प्रयत्न करेन. मग अशी आपण व्हॅलिडेशनचे सुद्धा विषयावर बोललो, पण असं होतं का कधी की आपल्या कामाची दखल थोडी इंडस्ट्रीने किंवा इंडस्ट्रीच्या लोकांनी थोडी उशिरा घेतली, असं कधी डोक्यात येतं? आता जेव्हा तुझं बॅक टू बॅक काही गोष्टी सुरू आहेत, तर तेव्हा असं वाटतं की थोडं अलीकडे अजून रेकग्निशन मिळालं असतं तर अजून छान झालं असतं, अजून चांगलं काही करता आलं असतं, असा विचार येतो कधीतरी मनात? हो, येतो कधीतरी मनात. पण त्यापेक्षा मला हा विचार मनात येतो की मला कितीतरी चांगल्या गोष्टी मिळाल्या आणि त्या कशा मिळाल्या आत्ता, आणि त्या जर मिळाल्या नसत्या तर आपण आत्ता कुठे असतो, काय केलं असतं, आपण इंडस्ट्री सोडून निघून गेलो असतो का? तर असे काहीतरी कधीतरी मनात विचार येतात. आणि त्यामुळे मी आत्ता अत्यंत ग्रेटफुल आहे. आणि मी प्रत्येक माझ्या कामाला आत्ता या क्षणी खरंच मी आभार मानते, ज्यांनी मला कामं दिली आणि चांगलं काम करायला शिकवलं. त्याच्यासाठी हे खूप उशिरा मिळालं, पण जे मिळालं ते मला खरंच खूप चांगलं मिळालं. ते मी सातत्याने मी लकी आहे असंच म्हणेन. कलाकार अनेकदा व्यक्त होत नाहीत विशिष्ट विषयावर असंही बोललं जातं, किंवा मग सामाजिक उपक्रमांमध्ये समजा जोडले गेले नाही तर तसंही बोललं जातं, आणि एखाद्या सामाजिक उपक्रमामध्ये जोडले गेले तर तिथूनही बोललं, दोन्हीकडून बोलत. तू सुद्धा आता नुकतीच एका कार्यक्रमात, निर्भय बनो कार्यक्रमात तू गेलीस, त्यावर पण बरंच काही चर्चा झाली, तुझ्यापर्यंत आली असेल. तर तुला कलाकार म्हणून काय वाटतं की कलाकारांनी अशा विषयांवरती बोलणं, व्यक्त होणं आणि स्वतःची जी भूमिका आहे ती स्पष्टपणे मांडणं, कुठल्याही माध्यमामध्ये, फक्त सोशल मीडिया असं नाही, कोणत्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये असेल, तर हे महत्वाचं आहे कलाकारांनी बोलणं अशा विषयांवरती, अशा किंवा इतरही कोणत्याही सामाजिक विषयांवरती? जे त्या कलाकारावरती जेव्हा जेव्हा येतं काही, तेव्हा तेव्हा ते 100% बोलावं. कलाकाराला ज्यातलं कळतं त्या विषयातलं
कळत असेल तर त्यांनी 100% बोलावं. मी जर समजा काही जाऊन बोलत असेल तर ते माझं खूप वैयक्तिक, मला कलाकार म्हणून जे वाटतंय तेच असतं. आणि ते बोललं पाहिजे इतरांनी की नाही ते मला माहिती नाही. मी जर बोलले नाही तर मला घुसमट होईल माझी, असं आहे. एखादं काम मला आवडलं, जे सामाजिक काम आहे ते मला आवडलं तर मी तिथे जायला पाहिजे. मी माणूस आहे, कलाकार म्हणजे काय कशी एक कप्पा नाहीये ना. आणि मी जर तो माझ्या कामाचा भाग आहे. मी जशी आई साकारते, जशी बहीण साकारते, एक पत्रकार साकारेन उद्याला, तर मला पत्रकाराची बाजू कळली पाहिजे ना. आणि ते जाणून घेणं आहे, तिथे पोहोचणं आहे. काय सामाजिक काम आहे, ते कशा पद्धतीने करतात, ते का करतायत, त्याचं महत्व काय, ते जगाच्या दृष्टीने खरंच गरजेचं आहे का, महत्वाचं आहे का. छोट्या छोट्या गोष्टी असतात की उद्या प्लॅस्टिक वापरू नका, हे मी बोललं पाहिजे. आणि मी बोलल्याने जर काही इन्फ्लुएन्स होणार असेल तर ते मी 100% बोललं पाहिजे. पण आपण एवढंच बोलू शकतो, प्लॅस्टिक वापरू नका, टिश्यू पेपर वापरू नका, त्याच्यानंतर काय कागदी पिशव्याच वापरा, हे वापरा, एवढंच लोकांना पचेल. या पलीकडे जाऊन काही मोठीच समजा आपण भूमिका घेत असू तर ते लोकांना आवडणार नाही, हेही मला पटतं. पण ज्या ठिकाणी माझी घुसमट होईल त्या ठिकाणी राहणं मला आवडणार नाही. किंवा त्या पद्धतीचे काय 4 लोकांनी मला तुझं हे म्हणणं चुकीचं आहे, ओके चुकीचं आहे, तुमच्या दृष्टीने चुकीचं असेल, मला ते पटलं, 100% पटलं, मला ते योग्य वाटलं म्हणून मी तिथे बोलले. उद्या मला कदाचित हे वाटू शकतं नाही आपण तिथे बोललो ना ते कदाचित चुकीचं होतं, तर मी माघारी येईन आणि मी म्हणेन की मी चुकले. आणि तेवढा खुलेपणा माझ्यामध्ये आहे. तर त्यामुळे आणि स्पष्टपणा आहे, मी ते करू शकते. कला केंद्रामध्ये जे प्रकरण घडलं त्यानंतर तू व्यक्त झालीस आणि मग सोशल मीडियाने बॅकफायर म्हणून तुलाही तेव्हा ट्रोल केलं, तर ते मला नेमकं कसं हँडल केलंस? मी माझ्या कमेंट ऑफ करून टाकल्या. लोकांच्या कोणत्याच कमेंट्सना मला उत्तर द्यायची नाही आहेत. कारण आता लोक इतक्या वेगळ्या लेवलवरती इतक्या घाण पद्धतीने बोलतायत, तर या सगळ्याच्या नादी लागण्याइतका वेळ माझ्याकडे नाही आहे. मी खरंच खूप काम करते आणि किती लोकांना आपण हे सगळं समजावून सांगणार. मला जे वाटतंय ते मी मांडलं. एखाद्यामध्ये आकलन शक्ती अधिक असेल तर ते तो समजून घेईल की काय म्हणणं आहे या मुलीचं, काय म्हणायचंय. आणि मला असं वाटतं की आपण म्हणजे माझं हे चुकलंय खरं तर मी कमेंट ऑफ केल्या. मी त्या खरं तर सगळ्या वाचायला पाहिजे, लोकांना कमेंट करू द्यायला पाहिजे. ही एक संवादाची शक्यता असू शकते. पण मी एक कलाकार आहे, मी माझ्या कामातनं कदाचित मी व्यक्त होऊ शकेन का, कधी व्यक्त होऊ शकेन यासाठी संधी शोधेन आणि मी माझ्या कामातनं व्यक्त होईन, असं काहीतरी करेन. पण इतक्या लोकांना आपण त्याच वेळेला म्हणजे या ट्रोलिंगला मी तोंड नाही देऊ शकत. त्यासाठी मी असमर्थ आहे हे मी मान्य करते. तर आजच माझ्या एका फोटोवरती कोणीतरी कमेंट केली आहे की राणी टिकली लावणं, तुझा नवरा मुसलमान आहे का, राणी टिकली लाव. आता माझ्या नवऱ्याचा धर्म कोणता आहे हे मी माझ्या कपाळावरती का मिरवायचं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तो मला राणी का म्हणतो आहे, ही कुठली सभ्यता आहे हेच मला कळत नाही. पण मी काय बोलू आता त्या महाशयांना, मी काहीच बोलू शकत नाही. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी टिकली लावेल, मला जेव्हा वाटेल तेव्हा मी हे टिकली लावणार. हे काय कुणाला उत्तर द्यायला जाऊ मी आज कलाकार म्हणून. म्हणजे एकीकडे मला पॉप्युलर पण व्हायचं आहे आणि एकीकडे मला उत्तरं पण द्यायची नाही. या सगळ्यामध्ये आम्ही कलाकार अडकलेलो आहोत. तू एकीकडे मालिकाही करतेस, नाटकांमध्येही तू दिसती आहेस आणि सिनेमांमध्येही दिसतेस. ही तिन्ही माध्यमं आता तुझी सध्या सुरू आहेत. आता नवीन जे माध्यम वेबसिरीज, त्या वेबसिरीज बद्दलचं तुझं काय म्हणणं आहे? ते माध्यम, त्या माध्यमात कधी दिसतेस किंवा काही केलंयस का? नाही, मी अजून तरी वेबसिरीज मध्ये काम केलेलं नाही, पण मला इच्छा आहे करण्याची. कारण एखादी गोष्ट आपण
मग तेच मी आता जे म्हटलं की मला 30 सेकंदात सुद्धा माझं म्हणणं मांडायचं आहे. तसंच जसं मालिकांमध्ये मी अधिक काळात अधिक काळ गोष्ट सांगणार आहे, तशीच लिमिटेड ह्याच्यात गोष्ट सांगता येईल का, ते कसं असेल तो अनुभव, त्याचा ग्राफ कसा असेल, तर कॅरेक्टर आर्क कसं असू शकतं, कशा पद्धतीने पॉसिबिलिटीज सोडायला लागतात, हे सगळं करून बघण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे मालिकांमध्ये सुद्धा काम करण्याची पण तशी अजून संधी मिळालेली नाहीये. सध्या खूप चरित्रपट येत आहेत. आपण वसंतरावांविषयी पण मगाशी बोललो, तर तुला कोणाचा चरित्रपट साकारायची इच्छा आहे? असं काही नाही, असं काही ठरवलेलं नाही. पण खूपच इंटरेस्टिंग गोष्ट असते ही की एखाद्याचा चरित्रपट साकारणं. एकच बाजू असते त्या सगळ्या ह्याच्यात, एकाच बाजूने तो मांडला जातो, पण त्याची एक वेगळी बाजूही या निमित्ताने त्या माणसाची समजू शकते, कळू शकते. तुझं म्हणजे आता मराठी इंडस्ट्रीमध्ये तर आम्ही तुझं बघतोच आहे काम, पण तुझा हिंदी सिनेमाही काही वर्षांपूर्वी आला होता, अय्या. त्याच्यानंतर मात्र तू हिंदीमध्ये दिसली नाहीस. तर ते काय तू ठरवून घेतलेला तो निर्णय होतास की थांबूया आता आपण थोडंसं इकडे फोकस करूया, की काय होतं? इतकं असं ठरवून प्लॅन करून मी काही करत नाही. मी जास्तीत जास्त 1 किंवा 2 वर्षांचाच विचार करते आणि त्याच्यापेक्षा अधिक कलाकार करूच शकत नाही, त्याच्यापेक्षा अधिक विचार. तर तसं ते काही खूप प्लॅनिंग वगैरे असं काही नव्हतं. त्याच्या अय्यानंतर मी तुंबाड नावाचा चित्रपट केला, जो 5 वर्ष प्रदर्शितच नाही झाला. ते तुंबाडचंच आम्ही खूप वेळा आणि खूप पद्धतीने शूट करत राहिलो आणि मग अचानक मला मालिका मिळाली आणि मी मालिका करत राहिले त्याच्यानंतर, कारण ती एक मोठी कमिटमेंट होती. आणि फक्त इतकंच आहे की मला असं शिफ्ट करता येत नाही की मला आता मी मालिका करते आणि मग काहीतरी हिंदी चित्रपट आला म्हणून मी तो करायला गेले वगैरे, असं नाही. काही ऍडजस्ट माझं चालू असलेलं काम सोडून मी दुसरं काम करत नाही. जे काम आहे ते मी इतकं मल्टीटास्किंग नाही करू शकत. आम्ही काय काय करायचं, म्हणजे रील पण करायचे, हिंदी चित्रपटही करायचंय, मराठी मालिकाही करायचं, नाटकही करायचंय, असं इतकं नाही होऊ शकत. पण जेव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हा मी हिंदी चित्रपटासाठी सुद्धा प्रयत्न करेन. पण मला असं काही वाटत नाही की ते काय असं ते स्टेपिंग स्टोन सारखं असं, म्हणजे एक मराठी नाटक करायचं, पहिल्यांदा एकांकिका करायचं, मग नाटक करायचं, मग मालिका करायची, मग मराठी चित्रपट करायचा, मग हिंदीमध्येच जायचं आणि मग हिंदीमध्येच राहायचं, असं काही नाही. मी असे शिफ्ट मारू शकते, येऊन जाऊन करू शकते सगळं. आणि मला सगळीकडे सगळ्या पद्धतीचं सर्व माध्यमात काम करायचंय. मला इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा काम करायचंय. आता एवढं सगळं तू करतेस, तर तू जे आता म्हणालीस की हे चालू आहे ते चालू आहे सगळ्या गोष्टी, तर तो जो काही वेळ मिळतो मोकळा, त्यामध्ये तू काय करतेस? खूप वाचतेस हे आम्हाला माहिती आहे, पण काय आणखी? नाही, खरं सांगायचं ना तर मी खूप वाचू शकत नाही आहे, कारण मी खूप हळू वाचणारी मुलगी आहे. मला खूप आवडतं वाचत राहायला, त्यामुळे मी खूप गोष्टी वाचू शकत नाहीये, कारण तेवढा वेळ मिळत नाहीये. आणि मी अनेक दिवसांमध्ये खूप बरी वेबसिरीज पण बघितलेली नाहीये. मी खूप गोष्टी बघतही नाही, कामात गुंतलेले आहे. पण मला विचार करायला आवडतो, मला शांत बसायला आवडतं, मला खूप गोष्टी बघायलाही आवडत नाही. पण आलेल्या कामाचा विचार करणे ही गोष्ट मला खूप इंटरेस्टिंग वाटते आणि त्याबद्दल मी असं एक स्वप्न रंगवत राहते, माझं कॅरेक्टर रंगवत राहते आणि ती अतिशय उत्तम प्रोसेस असते. यासारखी चांगली प्रोसेस नाही. आणि मी असं बसून राहते तासन तास कॉफी पीत, शांतपणे कुठेतरी बघत, आणि लोकांना असं वाटतं की मी काहीच करत नाही. तर मी घरात वेळ देते, घर स्वच्छ करते वगैरे, असल्या गोष्टी करत राहते, टाइमपास करते. मला मित्रमैत्रिणी खूप आहेत, सगळ्यांना भेटते, त्यांच्या घरी चहा प्यायला जाते, कॉफ्या प्यायला जाते, त्यांना बोलवते, त्यांच्यावर गप्पा मारते, तासन तास गप्पा मारते, कधी कधी रात्र रात्र गप्पा मारते. आणि गप्पा मारणे ही गोष्ट मला खूप आवडते. आत्ताही तुम्ही बघत असाल. एक प्रश्न होता, आणि त्याचं काम बघितलं की अनेक जण म्हणतात की रसिका दुसरीची आठवण येते. हो, अशी तुला कमेंट कधी कोणाकडनं आली आहे का? किंवा मला नेहमी असं म्हणतात की तुला बघितल्यानंतर रसिकाची आठवण येते. आणि हो, मी एका मालिकेमध्ये तिच्या लहानपणची भूमिका, बंदिनी नावाची हिंदी मालिका ती करायची. तर रसिकाचं लहानपण
त्यावेळेला मी करायचे. आणि मी लहान असताना नाही, मी ती प्रभातवरती गंमत जम्मत नावाचं नाटक तिचं सतत लागायचं प्रभातवरती. तर ते बघितलं आणि तेव्हा मला वाटायचं ही किती आपल्यासारखी आहे, ही किती आपल्यासारखी बोलते, तर ही कोण आहे, किती आपल्यासारखी दिसते. ते कोकणस्थ असल्यामुळे ते त्या पद्धतीचा चेहरा आहे आणि एक कोकणस्थी ह्युमर जसा तिच्यामध्ये आहे तसा माझ्यामध्येही आहे. बारीक कडवेपणा जसा तिच्यामध्ये होता तसा माझ्यामध्येही आहे. तर फक्त ती खूप ताकदीची अभिनेत्री होती, ती खूपच ताकदीची होती. तिच्यासारखं काम जमणं हे खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. पण तिने केलेलं नाटक मी एक केलंय, जस्ट हलकं फुलकं नावाचं नाटक मी केलं होतं आणि मला लोक म्हणायचे अगदी रसिका. तर मला खूप छान वाटतं, मला खूप बरं वाटतं की आपल्याला कोणीतरी रसिकासारखं म्हणतं. पण तिच्या इतकी ताकद, तिने जे जे काम करून ठेवलंय तिच्या छोट्या स्पॅनमध्ये, ते खूप भारी आहे. आगामी प्रोजेक्ट कुठले? मालिका तर येतेच आहे. इंद्रायणी आता खूप वर्ष चालावी आणि लोकांनी खूप प्रेम द्यावं या मालिकेला असं वाटतंय आणि आम्हा सगळ्यांना इंद्रायणीनी तारावं असं वाटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे मी आता म्हटलं तसं ऋषिकेश गुप्ते यांचा एक चित्रपट केलेला आहे, तो लवकरच प्रदर्शित व्हावा. त्यांनी खूप छान भूमिका दिलेली आहे माझ्यासाठी, तर ती लोकांना आवडेल असंही वाटतंय आणि वेगळी आहे. असे वेगवेगळे प्रयोग करायला मिळावे.